रॅली आहे ना किनगिनी गावामध्ये गेली होती. आम्हाला जाता आलं नाही कारण की आम्ही ड्रोन शॉट घेत होतो ना, म्हणून. आता इथून रॅली आहे ना, इथून सरळ आता रॅली आहे ना तेरवनला जाणार आणि तेरवनवरून कोतापूरला जाणार. मंडळी, आता आपण पोचलोय तेरवण गावामध्ये. तोरलीवाडी, पाईंगवाडी, नंतर आपण कोतापूरला जाणार आहोत. इकडची घरं बघा. मागे जातो. अंगणवाडी बघा, अंगणवाडी. हे बघा लहान लहान मुली बघा. महादेव महादेव. जय शिवाजी. जय. या इथे आहे ना, थोडं खाली घे. या इथे आहे ना ब्रिज झाला पाहिजे लवकरात लवकर. पुढच्या शिवजयंतीच्या अगोदर हा ब्रिज झाला पाहिजे. खूप वर्षापासून राहिला आहे हा ब्रिज. पाण्यातून जावं लागतंय. ते दाखव, ते दाखव. मगाशी आपण पाईंगवाडीमध्ये होतो, आता थोरलीवाडीमध्ये आपण आलोय. वाडा बघा, वाडा. हा घरं भारी आहेत आपल्या कोकणातली. महादेव महादेव. आता आपण जानसकरवाडीमध्ये पोचलो आहे. येताना आपण जाणार आहे एका भाऊंच्या घरी. त्यांच्या इथे घरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. आता आपण कोतापूरला चाललो आहे. श्री हनुमान रायाचं मंदिर आहे, तिकडे जाणार आहोत आपण आता. आता आपण कोतापूर गावामध्ये पोचलो आहोत. आजही या गावामध्ये ना मातीची घरं आहेत. आणि दुपारचे आता 12 वाजायला आलेत. 9 वाजता आपण निघालेलो आहे. बघा इकडची घराची रचना बघा. आता आपण पोचलो आहोत कोतापूर गावामध्ये. श्री हनुमान मंदिर कोतापूर. इथे आता आपण दर्शन घेणार आहोत आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा होणार.
जानसकरवाडीमध्ये आलो आहोत. मगाशी इथूनच गेलो होतो. जमतंय ना? हां. आपल्या या भावाने घरामध्ये शिवजयंती साजरी करायला सुरुवात केलेली आहे. थोडीशी माहिती घेऊया किती वर्षापासून शिवजयंती साजरी करतायत. पहिलेच आम्ही सांगितलं होतं की मधून कोणी घरी जायचं नाही, सगळे मंडळी आहेत आणि असंच एकजूट असणं गरजेचं आहे. सकाळी निघालो होतो तर संध्याकाळपर्यंत म्हणजे एक संत्री अजून दुपारपर्यंत सगळे एकत्र असणं गरजेचं आहे. हे बघा हे भाऊ आहेत. तर भाऊ तुमच्या घरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते ना? किती वर्ष झाले? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाले. वा, म्हणजे सगळं गाव एकत्र येतं म्हणजे वाडी वगैरे गावातली सगळी लोक येतात, गावातली सर्व मंडळी येतात. वा, असंच पाहिजे. बघा ना, आपण एक संघटना निर्माण करतो तिथे जयंती साजरी करतो, पण भाऊंनी सुरुवात भारी केली आहे. घरापासून सुरुवात केलेली आहे. आणि इथे त्यांनी चांगलं नियोजन ठेवलं आहे. येणारे शिवभक्तांसाठी लाडू ठेवलेले आहेत. दुपारची वेळ झाली आहे आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. वा, शिवजयंती मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरी करत असताना सकाळी 9 वाजता कालिका देवी मंदिर भू ग्रामदैवत येथून रॅली सुरुवात झाली आहे. आणि आज पेंडकळवरून किनगिनी, थोरलेवाडी, तेरवण, बाईंगवाडी करत गुमेवाडी, कोतापूर या ठिकाणी प्रस्थान करून आता एक कोतापूर गावचे एक प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच शृंगारे यांच्या घरी शिवजयंती साजरी करत आहेत. आणि या ठिकाणी आपण सर्व आलो. या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा आदर्श, शिवाजी महाराजांनी केलेले सर्व कौशल्य याची जोपासना करण्यासाठी आपण या ठिकाणी ही रॅली आयोजित केली आहे. आणि एक जिवंत उदाहरण म्हणून या शिंगाऱ्यांच्या घरी आज बरेच वर्ष शिवजयंती ते स्वतः साजरी करतायत. एक कौतुकास्पद आहे. मी या ठिकाणी त्यांनी या रॅलीसाठी आम्हाला 2 बोट करून लाडू म्हणून दिले, त्याबद्दल आम्ही श्रीमंत योगी प्रतिष्ठान पंचवर्षी त्यांचे आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय. बाहेर उभे असलेले सर्व माझे रॅलीचे शिवभक्त सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपण रॅलीसाठी आलो. या ठिकाणी शिवजयंती साजरी होते. आपल्या सर्वांना आहे ते एक गोष्ट द्यायचे. कृपया सर्वांनी आतमध्ये 2 मिनिटं या. इथून आपण पुन्हा प्रस्थान करायचं आहे. 2 मिनिटं सर्वांनी या. ज्यांना लाडू मिळाले नसतील तरी लाडू घ्या. सर्वांनी आतमध्ये या. शिंगारे कुटुंब त्यांचं हळदी कुंकू देऊन स्वागत करतायत. खरोखरच मी या शिंगारे कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असं मी त्यांना आभार मानतो आणि धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस स्टेशन राजापूर यांचे पदाधिकारी या रॅलीसाठी खरोखरच आमच्या बरोबर आहेत. या ठिकाणी ते आमची रॅली सुखरूप किंवा काही त्याच्यामध्ये व्यक्ती येऊ नये यासाठी त्यांची जबाबदारी आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहे. तर त्यांचे श्रीमंत योगी प्रतिष्ठान भूपंचवर्षीच्या तर्फे आम्ही स्वागत करतो. त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. शिंगारे कुटुंबाचे सकाराम शिंगारे या ठिकाणी शेख साहेबांचं श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतायत. तो त्यांनी स्वीकारायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव.
मगाशी आपण जानसकर वाडीमध्ये होतो, शृंगारे त्यांच्या घरी. त्यांनी घरामधून शिवजयंती साजरी केली, म्हणजे साजरी करतात. आणि तिथे आपण लाडू खाल्ला. त्यानंतर थोडं पुढे आलो, तिथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. पटवर्धन यांची बाग आहे. मंदार सप्रे त्यांनी चांगलं नियोजन केलं आहे की आपले जे शिवभक्त आहे त्यांना कुठलंही डिहायड्रेशन किंवा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून. कारण की उन्हाचा जो पारा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आपल्याला पूर्ण दिवस काम करायचं आहे. म्हणजे आपल्या कोकणी बांधव आहे ना, त्यांचं प्रेम बघ किती आहे. हेच मेन प्रेम आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कुठलाही सण साजरा करतायत आणि तुम्ही रॅली काढताय तर प्रत्येकाने पुढाकार घ्या. म्हणजे कोण नाश्ता देईल, कोण पाणी देईल, असं काहीतरी नियोजन करा जेणेकरून कुठल्या व्यक्तीला त्रास होणार नाही. आणि आपलं जे कार्य आहे, उत्सव आहे, तो चांगला एकदम आनंदित चांगला पार पडला जाईल. वयस्कर मंडळी पण आहेत, त्याचबरोबर लहान मुलं बघा. पण लहान मुलांनी जी मजा केली आहे ना गाडीमध्ये, ती कोणी मजा नाही केली आहे. हे आम्ही पण नाही केली आहे मजा तेवढी. हो, अजून बाकी आहे. हे आहे मंदार सप्रे. यांनी चांगलं असं नियोजन केलेलं आहे आणि त्यांची मुलगी मदत करते त्यांना. ते ताड उचल नाही, घेऊन जा घेऊन जा. तिकडे घेऊन एक कोपरा क्लिअर होती. आता आपण आहे ना सरपरेवाडीजवळ पोचलो आहोत. सकाळी जेवढे मंडळी निघाले होते तेवढेच मंडळी आहेत. आणि पहिलंच सांगितलं होतं की कोणी जायचं नाही, शेवटपर्यंत राहायचं आहे. रात्री जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोपर्यंत सगळ्यांनी राहायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय. पूजा करते महादेव महादेव. जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय. जय जय. ठीक आहे. जय शिवाजी. जय शिवाजी. माहितच नाही.
गरम झालाय ते. गरम झालाय ते. आलेलो. आलेलो आपण. तर मंडळी आता दुपारच्या ना 1:30 वाजायला आलेत. सकाळी 9 वाजता आपण रॅलीला निघालेलो, म्हणजे प्रत्येक गाव घेऊन आलो, नाश्ता वगैरे सर्व असं कार्यक्रम झाला. जेवढे मंडळी गेले होते तेवढे मंडळी आलेले आहेत पुन्हा. आणि 3 वाजल्यापासून पुन्हा कार्यक्रम चालू होणार आहे ते रात्रीपर्यंत. 3 वाजता शाळेतल्या मुलांचा कार्यक्रम आहे. 4 वाजता ढोल ताशा पथक आहे मंडळी येणार आहेत. आणि त्यावेळी आपले कोकणातली कला संस्कृती ते दाखवले जाणार आहे. लाठी काठी अजून सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे.